भेंडीची भाजी म्हटली की मुलं हमखास नाक मोडतात. कारण काय की त्या भेंडीचा स्टिकीनेस. तर तो घालवण्यासाठी काय ट्रिक वापरायची, गॅसची फ्लेम कशी सेट करायची, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्किप न करता पाहिलात तर तुम्हाला ही ट्रिक पूर्णपणे लक्षात येईल. सो लेट्स गो. हॅलो मंडळी, सईच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी इथे माय स्टाईल भेंडी करणार आहे. तर बघूया. आता इथे मी कांदा चिरून घेते. इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. मला वाटतं आता पूर्वीसारखं विळी घेऊन कुणी असं कांदा वगैरे चिरतच नसावं. खरं तर जुन्या ज्या पद्धती होत्या त्या काही खूप चांगल्या होत्या. म्हणजे पूर्वी ज्या प्रकारे बसून भाज्या वगैरे चिरण्याची पद्धत होती, विळी वगैरे घेऊन किंवा जात्यावर दळणे वगैरे, याच्यामध्ये जी सिटिंग पोझिशन असायची त्यामध्ये पोटावर प्रेशर यायचं. पोट आणि ओटीपोट यांचं आरोग्य त्यावेळेला मला वाटतं त्या जुन्या बायकांचं चांगलं राहत असेल. कारण त्या पोझिशनमध्ये बसल्यानंतर तुमच्या शरीरातला वात वगैरे सगळा रिलीज होतो आणि पोट फ्लॅट राहतं त्याच्यामुळे. तर असे काही बेनिफिट्स होते. पण आता आपण काळानुसार हे सगळं मागे ठेवून हे कसं फास्ट एकदम स्पीडी होऊन जातात या गोष्टी सुरीने चिरल्यानंतर, म्हणून आपण आता याच गोष्टी फॉलो करतो. आज मी ज्या प्रकारे तुम्हाला भेंडीची रेसिपी दाखवते त्या प्रकारे जर केली तर डब्यामध्ये आपण जेव्हा ही भाजी देतो तेव्हा डबा खाताना ते कोरडं आणि शुष्क असं वाटत नाही पोळीबरोबर. कारण भेंडीची भाजी जर नुसती परतून वगैरे दिली किंवा इव्हन कमी तेलामध्ये जरी भेंडीची भाजी केली तरी ती ड्राय होते. डोळ्यात पाणी आलं कांद्यामुळे. डोळ्यात पाणी यायलाच पाहिजे स्वयंपाक करताना. मी भेंडी परतून घेते. थोडी हाय फ्लेमवरती भेंडी परतली तर भेंड्यांना जो बोळ येतो ना तो कमी येतो. भेंडी चांगली परतून झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम पुन्हा कमी केली आहे. सुरुवातीला जो कांदा परतून घेतला ना तो ह्याच्यामध्ये आता मिक्स केलाय, ज्याच्यामुळे आपल्या भाजीला मऊपणा येईल. आता इथे मी चिंच, गूळ, तीळ आणि दाण्याचं कूट असं साहित्य घेतलंय. चिंच थोडीशी स्मॅश करून घेणार आहे म्हणजे ती पाण्यामध्ये मिक्स होईल व्यवस्थित. आणि गूळ सुद्धा त्याच पद्धतीने थोडासा स्मॅश करून घेतला की तो पाण्याबरोबर छान मिक्स होईल. आता भेंडी चांगली शिजली आहेत ना हे चेक करायचं. आता बोळ अजिबात दिसला नाही मला भेंड्यांना. आता त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी घालून थोडा वेळ शिजवून घेते.
अजून थोडीशी भेंडी परतून शिजवून घेतली आणि त्याच्यामध्ये आता मीठ घातलं चवीनुसार. आता तीळ, दाण्याचं कूट आणि जो पाण्यामध्ये मिक्स करून घेतला आहे तो गूळ ह्याच्यामध्ये घालायचा आणि थोडा वेळ शिजवून घ्यायचं. मग आपली भेंडी तयार. अशी भेंडी जर डब्याला दिली तर मंडळी एकदम खुश होती. नक्की करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा.